मी वंदना परमेश्वर मेश्राम। माझ्या पतीला गेल्याला 8 महिने पूर्ण कंप्लीट झालेले आहे, तरी पण प्रशासनाचे कोणतेच नाही आमच्याकडे आलेले नाही आहे। आणि आम्ही आंदोलनाला आमचा 21वा दिवस चालू आहे, तरी पण प्रशासन आमच्याकडे कोणत्याच सगळ्या बाबतीने दुर्लक्ष करत आहे। पण 9 तारखेला आम्ही कलेक्टर मॅडमला भेटायसाठी गेलो होतो। त्यांनी आम्हाला म्हटलं की पाहतो बघतो, पण त्यांनी काही तसं काहीच करत नाही आहे। एसपी साहेबांना सांगितलं निवेदन द्यायला, एसपी साहेब बघतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम एसपी साहेबांचं आहे अशा म्हणत होत्या, पण तसं काही झालेलं नाही आहे। त्यानंतर मी म्हणाले मॅडमला, मी वंदना परमेश्वर, मी म्हणाले मॅडमला की मॅडम तुम्ही कधीपर्यंत बघतच राहणार आहे? माझे घरचे तहसील कार्यालयामध्ये आत्महत्या केली की माझी शेती मिळावं, माझ्या मुलाबाळाला, माझ्या बायको पोरांना न्याय मिळावा म्हणून त्यांना तहसील कार्यालयामध्ये आत्महत्या केली। पण प्रशासनाचे अजूनही झोप काही जागी झालेली नाही आहे। आणि मी पण येत्या 21 दिवसापासून सतत आंदोलनामध्ये बसलेली आहे, तरी पण प्रशासन झोपूनच आहे, काही आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। म्हणून मी माझ्या पतीने तहसील कार्यालयामध्ये आत्महत्या केली आहे, पण मी कलेक्टर मॅडमच्या समोर आत्महत्या करणार आहे असं सांगितलं बी आहे। पण त्यांना पुन्हा एक पत्र बी देणार आहे, मी त्यांना सांगूनच मी हे काम करेन। जसं माझ्या घरच्यांना तहसीलदारांना सांगून आणि ते चिठ्ठी लिहून त्यांना सांगितलं का मी आत्महत्या करणार आहोत, तरी पण त्यांनी लक्ष दिलं नाही। तसंच आमच्यावरही होणार असं मला वाटत आहे। म्हणून मी पुन्हा कलेक्टर मॅडमला एक निवेदन पत्र देतो चिठ्ठीद्वारे, आणि मी पण कलेक्टर मॅडमच्या समोरच आपलं जीवदान करतो। जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मेश्राम परिवाराचं मागील 20 दिवसापासून जे ठिय्या आंदोलन सुरू आहे, आज 21वा दिवस आहे। आणि आम्ही मेश्राम परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून जो आमचा संघर्ष चालू आहे, त्या कृती समितीची आज बैठक होती। या बैठकीमध्ये भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी डोहणे आणि अनेक सामाजिक संघटनेचे जे पदाधिकारी इथे उपस्थित होते। आम्ही सगळ्या ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमत करून निर्णय केलेला आहे की मेश्राम परिवाराला कुठल्याही स्थितीमध्ये आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे। त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची जे आहे पूर्ण जे आहे ताकद आपण लावावी असा एकमत झालेला आहे, असा विचार झालेला आहे। आज जे ठरलेलं आहे की आता येणाऱ्या समोरच्या 5 दिवसामध्ये दररोज एक अभिनव उपक्रम करायचा आणि प्रशासनाच्या ज्या निदर्शनाला आणून द्यायचं की हे आंदोलन कशा प्रकारे आहे। कारण धानोरकर परिवारांनी परमेश्वर मेश्राम यांचा जो जीव घेतलेला आहे, कारण त्यांची जमीन हडपली त्याच्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे। आणि एक लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारचं जे आहे दलित परिवारावर अन्याय करून त्याची शेती हडपून त्याचा जीव घेत असेल तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही वारंवार ज्या प्रशासनाकडे निवेदन देत आहोत, तक्रार देत आहोत, परंतु अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। आणि म्हणून अन्याय निवारण संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आज बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयानुसार जे आहे 5 दिवस आम्ही अभिनव आंदोलन करणार आहोत आणि या प्रशासन व्यवस्थेला जे आहे निर्णय घेण्यास भाग पाडणार आहोत। 9/6/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दिवंगत परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येविषयी प्रकरणी त्यांच्या पत्नी आणि मुलगा गेल्या 20 दिवसापासून त्यांना न्याय मिळावं यासाठी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसले आहेत। प्रशासनानं आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे आज आम्ही शिष्टमंडळ संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो। माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी सविस्तर अशी चर्चा झाली। मॅडमना जे काही विषय होते ते विषय पूर्णतः समजावून सांगितल्यानंतर मॅडमनी उद्या त्यांची प्रशासकीय बैठक लावण्याचं आश्वासन केलं आणि आमच्या मेश्रामताई यांनी सुद्धा एक भावनिक हे केलं की माझे मिस्टर
न्याय न मिळाल्याने तहसील कार्यालयामध्ये आत्मदहन केलं. आता मला 20 दिवस झाले इथे बसून. मला जर न्याय मिळाला नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करेल आणि याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनाची राहील असा दम दिला. त्यामुळे कलेक्टर मॅडमनी लगेच उद्याला प्रशासकीय बैठक लावून संबंधितावर गुन्हे वगैरे नोंद करतील अशी ग्वाही दिलेली आहे.